विष्णू याच्यामध्ये वास्तव्य करतात. अच्छा. स्वतः विष्णू महाराज एक वास्तव्य करतात. त्याच्या मनोभावानी जे पूजा केलेलं आहे त्यांचं सगळं उद्धार झालेलं आहे पूर्ण. आणि गुरुचरित्रमध्ये एक आहे अध्यायामध्ये उल्लेख आहे की 60 वर्षाचे जे बाई होती त्यांना पुत्र झालं नव्हतं, मुलं झालं नव्हते. मग त्यांनी खूप मनोभावाने अशोकांची सेवा करत होते. एक दिवस मनात आला की मी उगाच सेवा करतो, मला काही याचं मला भेटत नाही. तेव्हा महाराजांनी पण दर्शन घेत होते दररोज. अच्छा. ते महाराजांनी सांगितले अश्वत्थ वृक्षाचं तुम्ही जे केलेलं आहे त्याचं महत्त्व तुला माहिती नाही मिळालं. मग त्यांना आशीर्वाद दिले. आशीर्वाद देऊन पाठवल्यावर स्वप्न आला. स्वप्नात एक संन्यासी योगी येऊन 2 फळाचं वरदान देऊन गेले आलं. तेव्हा लगेच सकाळी येऊन महाराजांचे दर्शन घेतले. महाराज म्हणले तुला पुत्र आणि पत्नी होईल. अरे वा. मग ते 60 वर्षानंतर त्यांना पुत्र झाला आणि मुलगी झाली. बापरे. चमत्कार चमत्कार. चमत्कार झालेले हे अशोक वृक्षाचं महत्त्व महाराजांनी जे सांगितलेलं गुरुक्षेत्रामध्ये आहे.